अभिजित दिपकेसारखा माणूस या देशाचा नेता झाला तर तुमच्या काय पोटात दुखायला लागलं? मग नवीन नेतृत्व पुढे यायला लागलं का नाही? त्याला एका बाजूनं बदनाम करत नाही. सत्ताधारी काय करतो? त्याच्या विरोधात बोलतो. आणि ज्याची सत्ता नाही तो काय म्हणतो, हे सत्ताधाऱ्याचंच पिल्लू आहे. म्हणजे काय माहिती का, तुम्हाला नवीन माणूस येऊ द्यायचा नाही. सत्ताधारी आणि विरोधातले हे एकाच माळेची मणी येतं. यांना तिसरा माणूस या देशामध्ये नेता होऊ द्यायचा नाही. त्याच्यासाठी हे दोन्ही बाजूने आरोप करतायत. आणि तरुणांची आवश्यकता आहे या देशाला. जे आता कसं माहिती का, 70-80 ओलांडलेले जे 15-15, 20-20 वर्ष मंत्री होऊन बसलेत ना, आणि त्यांचीच घराणेशाही चालवते, त्यांनी कुठंतरी आता थांबलं पाहिजे. कारण तो काळ गेला. आता तरुण पंतप्रधान झाला पाहिजे या देशाचा. पत्रकार निरंजन टकले आणि राजू परुळेकर यांनी अभिजित दिपके यांच्यावर आरोप केला की ते अण्णा हजारे पार्ट 2 आहेत. याबद्दल तुमचं काय मत? नाही, अण्णा हजारेंचा काळ गेला. आता हा तरुणांचा काळ आहे, जेनझीचा काळ आहे. प्रश्न असा आहे की प्रचलित सत्तेविरुद्ध आवाज उठविण्यासाठी अण्णा हजारे बोलले नाहीत, आणि जे आताचे जे पत्रकार आहेत त्यांच्या बोलण्याला काही अर्थ नाही. म्हणजे त्यांच्या बोलण्यानं काही सत्तेवरती परिणाम होत नाही किंवा तरुणावरती परिणाम होत नाही. म्हणजे राजकीय इम्पॅक्ट जर बघितला तर कुणीही निर्माण करू शकलं नाही. मग अभिजित दिपके या अण्णा हजारेचा पार्ट 1 असू नाहीतर 2 असू, परंतु सध्या जे काही त्यांनी समुद्र खवळलेला आहे ते आतापर्यंत कोणाला जमलं नाही ना. भविष्यात त्याचे पडसाद आणि परिणाम काय होते हे काळ ठरविल. परंतु आज तरुणांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी आणि विशेष म्हणजे की तरुण रस्त्यावर उतरण्यासाठी सरकारच्या विरोधात अभिजित दिपकेनं प्रयत्न केलेले आहेत. म्हणून ते श्रेय अभिजित दिपकेनं देणं आवश्यक आहे. आजच त्यांच्याविषयी भविष्य वर्तविल्यासारखी भविष्यवाणी करून काय उपयोग नाही ना. काय आज तर ते काही पार्ट 1 पार्ट 2 असल्यासारखं कोणाला दिसत नाही. आज जी सरकारच्या विरोधात भूमिका मांडतायत, मग ते शिक्षण असो, बरोबर, शिक्षणामधला भ्रष्टाचार असो, पेपर फुटी असो, याच्या विरोधात कोणीच बोललं नाही ना. ना विरोधी पक्ष बोलला, ना पत्रकार बोलतायत, परंतु त्याचा काही उपयोग नाही. पत्रकारांचा आवाज चिरडला जातोय. म्हणून कुणीतरी मोहरक्या पुढं असणं आवश्यक आहे. तरुण पक्ष बोलले ना, काँग्रेसचं मोठं आंदोलन झालं ना. कुठलं काँग्रेसचं मोठं आंदोलन झालं ना. हां, पण काँग्रेसच्या आंदोलनाला ते पुप्पू ठरवतायत ना, बरोबर आहे का. काँग्रेसला त्यांनी काय केले, निष्प्रभ करून टाकलेले. म्हणजे काँग्रेसचे असे हसं केले त्यांनी की बा काँग्रेसवाले किती जरी बोलले तर त्याचा समाजावरती परिणाम होत नाही. आता याच्यावरून एक गोष्ट लक्षात घ्यायची की काँग्रेस जरी देशातला सर्वोत्कृष्ट सर्वात मोठा पक्ष जरी असला, तरी भाजपसारखे किंवा सत्तेवर का आलेले आहेत? कारण काँग्रेसला वैतागले म्हणूनच आलेले आहेत ना. ते काय करू शकले नाहीत सुधारणा. त्यांनी काय केलं, सत्तेचा उपभोग फक्त काय स्वतःसाठी करून घेतला. समाजातले प्रश्न त्यांनी समजून घेतले नाहीत, युवकांचे प्रश्न समजून घेतले नाहीत. म्हणून लोकांनी पर्याय म्हणून दुसऱ्यांना सत्तेत बसविलं ना. मग आज त्यांच्या बोलण्याला अर्थ नाही. जेव्हा त्यांच्याकडे संधी होती तेव्हा त्यांनी केलं नाही. मग आज तुम्ही किती जरी घसे काढून ओरडले तरी लोक तुम्हाला स्वीकारणार नाहीत. आणि त्याच्यामुळं त्यांना सहज पप्पू ठरवणं अशक्य होतं. म्हणून जनतेमधून कुणीतरी आवाज उठवणं गरजेचं होतं. आणि तो आवाज अभिजित दिपके यांनी आज उठवलेला आहे. आणि त्याच्यामुळं त्यांचे जे आंदोलन आहेत, एक सामान्य युवक म्हणून, ते काही कुठं पक्षाचा माणूस नाही किंवा त्याच्याकडे तशी घराणेशाही नाही. आणि मग अशा सामान्य माणसातला माणूस पुढे येऊन जर समजा आवाज उठवित असेल आणि त्याच्या आवाजाला प्रतिसाद देऊन तरुण रस्त्यावर उतरत असेल तर वाईट काय? म्हणजे उलट सगळ्यांनी मिळून आज त्याला समर्थन देणं गरजेचं आहे. आणि तरुणांची आवश्यकता आहे या देशाला. जे आता कसं माहिती का, 70-80 ओलांडलेले जे 15-15, 20-20 वर्ष मंत्री होऊन बसलेत ना, आणि त्यांचीच घराणेशाही चालवते, त्यांनी कुठंतरी आता थांबलं पाहिजे. कारण तो काळ गेला. आता तरुण पंतप्रधान झाला पाहिजे या देशाचा, असं मी म्हणेन. अभिजित दिपके ज्यावेळेस भारतात आले त्यावेळेस त्यांच्या हातात जे पुस्तक होतं, ते पुस्तक RSSचं आहे. हा राजू परुळेकर यांनी केलेला आरोप आहे. RSSने लिहिलेलं. अहो, ते आंबेडकरांचा फोटो असलेलं हा ना, ते पुस्तक आहे. फोटो आहे, परंतु ते पुस्तक जे लेखक आहे ते पुस्तक सगळं RSSने प्रकाशित केलेलं आहे. आता ते पुस्तकाचं नाव काय आम्हाला ते मीडियामध्ये दिसलं नाही. परंतु ते कोणी काय लिहिलेलं असाना, त्याच्यावरचा जो फोटो आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. आता जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पुस्तक जर त्याने हातात घेतलं नसतं, बरोबर का, तर ती एक डिप्लोमेसी आहे, बरोबर का. तर ते पुस्तक जर त्यांच्या हातात नसतं ते आज जेलमध्ये टाकलेले असते ना.
ते एक त्यांनी काय केलं, वैचारिक ढाल म्हणून हां आणि सामाजिक संरक्षण म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांनी आपलं प्रेरक मानलेले आणि त्यांना सोबत घेऊन त्यांनी हे आंदोलन लढलेले. म्हणून ह्या आरोपाला तथ्य नाही की त्यांचं ते पुस्तक कोणाचं होतं, त्याचा लेखक कोण होता हे महत्त्वाचं नाही, बरोबर आहे की नाही, की त्यांचा विचार महत्त्वाचा आहे. आणि त्यांची प्रतिमा म्हणजेच आज जर बघितलं तर लोकांना ते आजही आधारवड वाटतात. जंतर मंतरवर पाहिजे तेवढी पब्लिक नव्हती ना. पहिलं आंदोलन होतं आणि ते थेट अमेरिकेतून तिथं आलते. दुसरी गोष्ट, माणसं कसे जमवायचे, तरुण कसे जमवायचे ह्याची त्यांना आयडिया नाही. आणि दुसरी गोष्ट, तुम्हाला फार मोठी संख्या कशासाठी पाहिजे? जेवढे जंतर मंतरवर लोक जमले तेवढे तर पंतप्रधानाच्या सभेला बी नसतात ना. जमतात का? त्यांना पैसे देऊन आणावं लागतात, खाऊ पिऊ घालून कार्यकर्ते आणावं लागतात, गाड्या देऊन आणावं लागतात. कुठल्याच राजकीय माणसाला स्वतःहून माणसं येत नाहीत. इथं स्फूर्तीनं आलेली माणसं आहेत ना, ते स्वयंस्फूर्तीनं रस्त्यावर आलेली तरुण आहेत. आज जर तरुण म्हणलं तर ते चहा पाणी अमुक तमुक पार्ट्या मागतात. तसली काही मागणारी माणसं नाहीत हे. म्हणजे तिथं 1000 येऊ नाही तर 100 येऊ, तुमच्या विरोधात रोष आहे ना आणि सत्य बाजू आहे, ही महत्त्वाचं आहे. माणसं किती आहेत ह्याला महत्त्वाचं नाही ना. बरं ठीक आहे, लाखो माणसं आले, काय झालं असतं? नाही, काय झालं असतं सांगा ना. दबाव निर्माण झाला असता. आणि 100 माणसाचा दबाव नाही का? म्हणजे लोकशाहीमध्ये 1,00,000 लोकांना किंमत आहे, 10,00,000 लोकांना किंमत आहे आणि एका माणसाला किंमत नाही का? मग ही लोकशाही कसली? एक माणूसही लाखाच्या बरोबरीचा या देशामध्ये, हे महत्त्वाचं आहे. म्हणून ह्या अशा ज्या टीका आहेत का त्या निरर्थक आहेत. एवढेच माणसं होते, तेवढेच माणसं होते, ते आपण ते रेडीचा खेळ म्हणतो का नाही, पहिले लहानपणी खेळायचो, तसले खेळ खेळण्यासारखे बाष्पळ आरोप करण्यात काय उपयोग नाही. त्याचा हेतू, त्याचा उद्देश आणि त्याचा विचार आणि त्यांनी मांडलेल्या प्रश्नावरती केलेलं आंदोलन हे महत्त्वाचं आहे. सकारात्मकतेनं बघा. नकारात्मकता या देशामध्ये फार वाढलेली आहे. काय सकारात्मक दिशेनं चला ना तुम्ही. त्या दिवशी आंदोलनाचा खर्च किमान 1 कोटी होता, हां, असं राजू परुळेकर यांनी सांगितलं. आणि हो खर्च केला कोणी? 1 कोटी रुपये खर्च? काय तिथं गाद्या हातरल्या होत्या का आंदोलनाला? पाठीमागे बॅनर, ते सगळे अहो, स्टिकर काय वगैरे हे ते ते. जे कोणी पत्रकार असेल का, मी नाव घेत नाही कोणाचे, पण त्याच्या पाठीमागे बॅनर होतं एक फक्त. आणि का ते बिना प्लास्टरची विटाची भिंत होती काय, ती आंदोलनासाठी बांधलेली होती का आधीच होती? त्याचा शोध लावा आधी. का तिथं मंडप नव्हता? स्टेज अहो, होतं, दुसरी स्टेज, गोष्ट, साऊंड मी ते लाईव्हमध्ये त्यांचं ते भाषण ऐकत होतो. त्यांच्याकडं मोठ्या चांगल्या क्वालिटीचा साऊंड सुद्धा नव्हता. ते आवाज सुद्धा व्यवस्थित येत नव्हता. ते नसतं का आपण छोटा एक साऊंड आणि एक माईकचं स्टेरिओ वापरतो, तसलं साऊंड होता राव ते. हां, ते बी कोणाच तरी उचलून आणलेलं असेल त्यांनी, एखाद्या विद्यार्थ्यांनी. त्यांच्याकडे कुठलीही साधनं नव्हती आणि 1 कोटी रुपये कोणाचे खर्च झाले? 1 कोटी रुपये तुम्हाला दिले असतील त्यांच्या विरोधात बोलायला, असं म्हणा ना. दुसऱ्याला कशाला बदनाम करायला लागले? 1 कोटी रुपये होते, 5 कोटी रुपये होते. बरं असतील, इथं एखाद्या आमदाराला एखादी सभा घ्यायला 5 कोटी पुरत नाहीत. त्यावेळेस काय होतं? त्यावेळेस का तुमची तोंड बंद होतील का? त्याचा खर्च काढायला लागली. अरे त्यांनी चहा पाणी नाही, तिथं पाण्याच्या बाटल्या कुणी वाटल्या नाहीत. तो खर्च RSSने केला असं म्हणणं आहे. कुणाचा? तो सगळा खर्च RSSने केला असा आरोप आहे. बरं केला, काय अडचण काय तुमची सांगा. मग आंदोलन कोणाच्या विरोधात आहे? जर कोणाच्या? RSSने खर्च केला असेल. हे काय असतं माहिती आहे का तुम्हाला सांगतो, की एखादा नवीन नेतृत्व पुढे यायला लागलं का नाही, त्याला एका बाजूनं बदनाम करत नाही. सत्ताधारी काय करतो? त्याच्या विरोधात बोलतो. आणि ज्याची सत्ता नाही तो काय म्हणतो? हे सत्ताधाऱ्याचंच पिल्लू आहे. म्हणजे काय माहिती का, तुम्हाला नवीन माणूस येऊ द्यायचा नाही. सत्ताधारी आणि विरोधातले हे एकाच माळेची मणी येतं. यांना तिसरा माणूस या देशामध्ये नेता होऊ द्यायचा नाही. त्याच्यासाठी हे दोन्ही बाजूने आरोप करतायत. अभिजित दिपकेसारखा माणूस या देशाचा नेता झाला तर तुमच्या काय पोटात दुखायला लागलं का? होऊ नाही त्यांनी. काँग्रेसवाल्याला किंवा RSS वाल्याला अडचण होती का? आता अभिजित दिपके यांना जी VIP ट्रीटमेंट भेटली पोलिसाकडून, त्याच्याबद्दल कसं पाहता? पोलिसांकडून VIP ट्रीटमेंट म्हणता येत नाही. त्याचं कारण असं आहे की तरुणांचा जो दबाव आहे, आलं लक्षात, त्या दबावामुळं पोलिसांनी त्यांना अडचणी निर्माण केल्या नाही. आणि दुसरी गोष्ट, अभिजित दिपके हा मोठा गुन्हेगार थोडीच आहे. त्यांच्या विरोधात कुठला केस नाही, कुठले त्यांना पकडण्यासारखं, त्यांच्यावरती आरोप ठेवण्यासारखा मुद्दा नाही. फ्रेश नवा चेहरा आहे ना. कुठल्या आरोपाखाली तुम्ही त्यांच्यावर दबाव निर्माण करतात? आणि दुसरी गोष्ट, सोशल मीडियामुळं
आज ग्रामीण भागातला प्रत्येक तरुण जागा आहे, प्रत्येक माणूस जागा आहे. जर समजा पोलिसांनी त्यांच्यावरती काही ॲक्शन केली असती तर संपूर्ण देश पेटला असता ना. म्हणजे त्यांचे आंदोलनं होण्याच्या अगोदरच देशामध्ये अराजकता निर्माण झाली असती. म्हणून कदाचित त्यांना असं अडवता आलं नाही. मग त्यांना अडवलं नाही म्हणून काय पोलीस त्यांच्या बाजूचे झाले किंवा सरकार त्यांच्या बाजूचं झालं असं म्हणता येणार नाही.